आज आपल्या ब्लॉगची सुरुवात सकाळी गोट्यातून झाली, तर दोघांनी धारा काढून घेतल्या भावड्याने म्या. तिथून पुढं मग आपला जो 2 नंबरचा प्लॉट होता त्याच्यावर पाणी लावायसाठी गेलतो. तर 2 नंबरच्या प्लॉटवर 2-2.5 तास पाणी लावलं. 2-2.5 तास पाणी लावून झाल्यावर परत आपल्याला 3 नंबरचा प्लॉट होता त्याच्यावर ससा रोप खात ते इकडं पाणी एक मायक्रोन्यूटन सारखं औषध आहे ती फवारायचं होतं. तर ती फवारणी घेतली. फवारणी घेतल्यावर आपल्या कालवडीला गिऱ्हाईक आलतं, तर त्यांना कालवड दाखवली. कालवड दाखवल्यावर परत आपल्याला आपला जो जुना 3 नंबरचा प्लॉट होता त्याच्यातलं केळी मोडलेली आपल्याला ती पेटवायची होती. तर मम्मी आणि श्वेता पेटवायसाठी गेलतो. तर दुपारपर्यंत ती सगळं पेटवून घेतलं. तिथून पुढं मग 4 वाजता गुरांना कुट्टी टाकून घेतली. कुट्टी टाकल्यावर परत आपल्याला जो आपला 1 नंबरचा प्लॉट होता त्याच्यावर फवारणी करायची होती. तर मग मळ्यात गेलतो. मळ्यात गेल्यावर आधी औषध सगळं कालवून मस्तपैकी आपल्या पंपात ओतून घेतलं. पंपात ओतून घेतलं परत अन्नाला केळीचं रान पेटवायचं होतं. तर ते आपल्या नळ्या टाकलेल्या त्या बाजूला काढायच्या होत्या. तर मग त्या जाऊन बाजूला काढून घेतल्या. नळ्या बाजूला काढून घेतल्या परत आपल्याला फवारणी करायची होती. तर मग फवारायला चालू केलं. 7 वाजेपर्यंत आपलं 3 एकरातलं एक अर्धा पाऊण एकर राहिलं होतं शिल्लक फवारायचं, नाही तर बाकी सगळं फवारायचं झालं होतं. तिथून पुढं मग घरी गेलो. घरी घेऊन गेल्यावर परत आपल्याला धारा काढून घ्यायच्या होत्या. धारा काढाय घरी गेलतो तर बघा वेदचा काय उद्योग चालू आहे. वेद काय करतोय? कशाला शेंगा नीट करतोय? होय. दाताने सोलतात काय मग? दाताने काढा येत नाही तुला. तिथून पुढे गेल्यावर मग जनावरांच्या सगळ्या धारा काढून घेतल्या. धारा काढून घेतल्या परत आपल्याला राहिलेलं फवारायला जायचं होतं. तर मग रानात येऊन ती फवारून घेतलं.